बघणार आहोत। ओके, बघा अगदी व्यवस्थित ज्या पद्धतीने मी मांडणी करेल त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मांडणी करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा। ट्रिग्नोमेट्री मध्ये साइन, कॉस, टॅन, टॅनच्या बरोबर इथं कॉट लिहा, कॉटच्या खाली सेक लिहा अँड कॉसेक, साइन कॉस। रेशो साइनच्या वर अपोजिट साइड लिहा, कॉस ॲडजेसेंट साइड घ्या, अपोजिट ॲडजेसेंट साइड, हायपोटेनियस अँड हायपोटेनियस। आता रेशो तयार कसं करायचं, आता काळजीपूर्वक बघा। साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, कॉस इज इक्वल टू ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस, टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड, कॉट इज इक्वल टू ॲडजेसेंट साइड बाय अपोजिट साइड, sec is equal to hypotenuse by adjacent side and cosec is equal to hypotenuse side by opposite side। ओके, काय करायचं बघा, अनेकदा तुम्ही मागणं म्हटलं तरी चालते बाळांनो, सर्वांनी काळजीपूर्वक आता तुम्ही कुणीही न बोलता काळजीपूर्वक बघा। साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, कॉस इज इक्वल टू adjacent साइड बाय हायपोटेनियस, tan is equal to opposite side by adjacent side, cot is equal to adjacent side by opposite side, sec is equal to hypotenuse by adjacent side, cosec is equal to hypotenuse by opposite side। आता हे 6 फॉर्म्युला झालं, 6 रेशो झालं। आता तुम्हाला फॉर्म्युला तयार करून देतो बाळांनो। आता फॉर्म्युला कोणत्या पद्धतीने लिहितोय काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं। ह्या दोघांची एक पेयर लावायची, ह्या दोघांची एक पेयर लावायची आणि ह्या दोघांची एक पेयर लावायची। ओके, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 माइनस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 माइनस थीटा, टैन थीटा इज इक्वल टू कॉट 90 माइनस थीटा, कॉट थीटा इज इक्वल टू टैन 90 माइनस थीटा, सेक थीटा इज इक्वल टू कॉसिक 90 माइनस थीटा, कॉसिक थीटा इज इक्वल टू सेक 90 माइनस थीटा। बघा, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 माइनस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 माइनस थीटा। पलीकडचं फॉर्म्युला टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 माइनस थीटा and cot theta is equal to tan 90 minus theta। sec theta सांगा, sec theta is equal to cosec 90 minus theta and cosec theta is equal to sec 90 minus theta। 6 फॉर्म्युला तुमचं संपलेले आहेत बाळांनो। 6च्या 6 फॉर्म्युला तुम्ही वहीवर लिहून काढलं पाहिजेत। ओके, आता 6 फॉर्म्युला झाल्यानंतर तुम्हाला 9 फॉर्म्युला तयार कसं करायचं ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला इथं। आता 9 फॉर्म्युला कोणते आहेत बा हे व्यवस्थित बघा, लिहून काढा। आता 9 फॉर्म्युला देतो तुम्हाला। बघा, गुणाकाराचं साइन आहे, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1। साइन इंटू कॉसिक इज इक्वल टू 1, साइन थीटा इंटू कॉसिक थीटा इज इक्वल टू 1। कॉसिक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा। साइन ने गुणलेलं आहे, साइन ने जाऊन काय केलं, डिवाइड केलं आणि साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉसिक थीटा। 3 फॉर्म्युला झालं।
तसं सेकंड पेअर मध्ये घ्या, काय येणार कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1, cos theta is equal to 1 upon sec theta and sec theta is equal to 1 upon cos theta. पलीकडचं तीन फॉर्म्युला सांगा, tan theta into cot theta is equal to 1, cot theta is equal to 1 upon tan theta and tan theta is equal to 1 upon cot theta. 915 फॉर्म्युला संपलं बाळांनो आपलं. किती टेक्निक व्यवस्थित आहे बा. फक्त इथं आपल्याला गणिताचं पक्षांतराचं जे नियम आहे ते नियम पाठ पाहिजेत आपल्याला. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला राहिलं, दोन फॉर्म्युला ह्या साईडला देतो आणि नंतरचं तीन वेगळ्या पद्धतीने देतो बा. tan is equal to opposite side by adjacent side, म्हणजेच काय तर tan is equal to opposite side by adjacent side म्हणजेच sin by cos. tan theta is equal to sin theta by cos theta and cot theta is equal to cos theta upon sin theta. ओके, 15, 16, 17 आणि 3 राहिलेलं फॉर्म्युला देतो. काळजीपूर्वक बाळांनो बघा, अनेकदा मी फॉर्म्युला म्हणून दाखवतो तुम्हाला. sin theta is equal to opposite side by hypotenuse, cos is equal to adjacent side by hypotenuse, tan is equal to opposite side by adjacent side, cot is equal to adjacent side by opposite side, sec is equal to hypotenuse by adjacent side and cosec is equal to hypotenuse by opposite side. Okay, सा फॉर्म्युला sin theta is equal to cos 90 minus theta, cos theta is equal to sin 90 minus theta, tan theta is equal to cot 90 minus theta, cot theta is equal to tan 90 minus theta, sec theta is equal to cosec 90 minus theta, cosec theta is equal to sec 90 minus theta. 12 पॉइंट संपले. नेक्स्ट, sin into cosec is equal to 1, sin is equal to 1 by cosec, cosec is equal to 1 by sin, cos into sec is equal to 1, cos is equal to 1 by sec, sec is equal to 1 by cos, tan into cot is equal to 1, tan is equal to 1 by cot and cot is equal to 1 by tan, tan is equal to sin by cos, cot is equal to cos by sin. आता राहिलेलं तीन फॉर्म्युला तुम्हाला देतो. जे फॉर्म्युला आहेत बाळांनो, तुम्ही ती वहीवर लिहून काढा व्यवस्थित. जर ते लिहून काढलं तर तुम्हाला याचा उपयोग होईल, समजतील फॉर्म्युला व्यवस्थित. आता राहिलेलं फॉर्म्युला कोणतं बा, हा टर्न टाकायचा सवर्ण, हा एक टर्न या साईडला आहे आणि इथे एक टर्न आहे. आता इथं फॉर्म्युला कोणता येणार आहे बघा, sin square theta प्लस cos square theta is equal to 1, sec square theta is equal to 1 plus tan square theta, cosec square theta is equal to 1 plus cot square theta. आता हे दोन फॉर्म्युला एका पद्धतीत आहेत आणि हा फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीत आहे. बाळांनो, जर आता पुढला भाग बघा, आपल्याला sin cos tan cot sec cosec ह्या सहा पैकी एक किंमत जर विचारली तर राहिलेल्या किमती आपल्याला काढता आल्या पाहिजेत. आणि ते काढण्यासाठी तुम्हाला दिलेले जे मार्ग आहेत कोणते, तर अगदी व्यवस्थित बघा बाळांनो. एक आणि एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. समजा साइन दिला तर कॉसला जायचं आहे, साइन दिला तर या फॉर्म्युलाचा उपयोग करा, कॉसची किंमत काढा. कॉसवरनं तुम्हाला
सेकलाच येता येईल, कॉसवरनं टॅनला जाता येणार नाही. जाता येतंय कोणतं, साइन बाय कॉसनं टॅनला जाता येते, पण सेकची किंमत काढून आपल्याला टॅनकडे जायचं आहे. टॅनची किंमत काढा, टॅनवरून कॉटला या, कॉट इज इक्वल टू काय 1/tan, टॅन इज इक्वल टू 1/cot. कॉटवरनं कॉसेकला हा फॉर्म्युला वापरायचा, कॉसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + कॉट स्क्वेअर थिटा, आणि कॉसेकवरनं पुन्हा साईनला जावा. हा मार्ग सहजासहजी चुकवायचा नाही, या मार्गानंच तुम्हाला गणित सुटली पाहिजेत. कॉसेकवरून सेकला येऊ नका, कॉसेकवरनं डायरेक्ट तुम्ही काय करा, कॉटला जावा, कॉटवरनं टॅन, टॅनवरनं सेकला या, किंवा कॉसेकवरून साईनला जावा, फॉर्म्युला घ्या, कॉसला या, कॉसवरनं सेकला या. ह्या तुम्हाला दिलेल्या मेथड्स आहेत. आता आणि एक वेळ तुम्हाला फॉर्म्युला व्यवस्थित सांगतो बा. साइन थीटा इज इक्वल टू कॉस अपोजिट साइड बाय हायपोटेनस, कॉसेक इज इक्वल टू हायपोटेनस बाय अपोजिट साइड, कॉस इज इक्वल टू एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस, सेक इज इक्वल टू हायपोटेनस बाय एडजेसेंट साइड, tan is equal to opposite side by adjacent side, cot is equal to adjacent side by opposite side, sec is equal to hypotenuse by adjacent side, and cosec is equal to hypotenuse by opposite side. आता सहा फॉर्म्युला, sin theta is equal to cos 90 minus theta, cos theta is equal to sin 90 minus theta, tan theta is equal to cot 90 minus theta, cot theta is equal to tan 90 minus theta, sec theta is equal to cosec 90 minus theta, cosec theta is equal to sec 90 minus theta. आता नौ फॉर्म्युला, sin into cosec is equal to 1, sin is equal to 1 by cosec, cosec is equal to 1 by sin, cos into sec is equal to 1, cos is equal to 1 by sec, sec is equal to 1 by cos, tan into cot is equal to 1, tan is equal to 1 upon cot, cot is equal to 1 by tan. Tan is equal to sin by cos, cot is equal to cos by sin, sin square theta plus cos square theta is equal to 1, cosec square theta is equal to 1 plus tan square theta, and sec square theta is equal to 1 plus tan square theta, and cosec square theta is equal to 1 plus cot square theta. बाळांनो, दिलेले जे फॉर्म्युला आहेत ते काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत, हे फॉर्म्युला तुम्हाला आणि एकदा चांगल्या अक्षरात लिहून वन्स मोर देतो. आणि ह्या फॉर्म्युला जर पाठ नसतील तर तुम्हाला ते पाठांतर करण्यापेक्षा टेक्निक लक्षात ठेवा. आता आणि एकदा सांगतो टेक्निक कसं ठेवाय बा. साइन, कॉस थोडंसं लांब लिहिलं, टॅन, कॉट, सेक, आणि साइनच्या बरोबर अपोजिटला कॉसेक. अपोजिट साइड, ॲडजेसेंट साइड. अपोजिट म्हणजे काय तर त्या अँगलच्या समोरची बाजू, ॲडजेसेंट साइड म्हणजे त्या अँगलच्या लगतची, हायपोटेनस सोडून. हियर अपोजिट, ॲडजेसेंट साइड, हायपोटेनस अँड हायपोटेनस. ओके बघा, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस, cos is equal to adjacent side by hypotenuse, tan is equal to opposite side by adjacent side, cot is equal to adjacent side by opposite side, sec is equal to hypotenuse by adjacent side, and cosec is equal to hypotenuse by opposite side. हे झालं फॉर्म्युला रेशो. रेशो झालं बाळांनो. आता फॉर्म्युला तुम्हाला कोणतं देतोय बघा, गुणाकाराचं साइन काढा, is equal to 1, is equal to 1, is equal to 1. बघा, पहिल्यांदा सा फॉर्म्युला कोणतं, sin theta is equal to cos 90 minus theta, cos theta is equal to sin 90 minus theta, tan theta is equal to cot 90 minus theta, cot theta is equal to tan 90 minus theta, sec theta is equal to cosec 90 minus theta, cosec theta is equal to sec 90 minus theta. Sin into cosec is equal to 1, sin is equal to 1 by cosec theta, cosec theta is equal to 1 by sin theta, cos into sec is equal to 1, cos is equal to 1 by sec, sec is equal to 1 by cos,
tan into cot is equal to 1, tan is equal to 1 by cot, cot is equal to 1 by tan. Tan is equal to sin by cos, cot is equal to cos by sin. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta plus cos square theta is equal to 1. हा फॉर्म्युला sec square theta sec square theta is equal to 1 plus tan square theta आणि cosec square theta is equal to 1 plus cot square theta. आता राहिलेलं फॉर्म्युला कोणतं बघा, tan theta into tan 90 minus theta is equal to 1, cot theta into cot 90 minus theta is equal to 1. बाळांनो आता इथं सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आले पाहिजेत. कोणतं तर sin square theta plus cos square theta is equal to 1, cos square theta is equal to 1 minus sin square theta. याचं पक्षांतर केलं sin square theta is equal to 1 minus cos square theta. sec squareचं त्याच पद्धतीने आहे बाळांनो, sec square theta minus 1 is equal to tan square theta. एकला अलीकडे आणलं किंवा टॅनला अलीकडे आणलं काय होईल, sec square theta minus tan square theta is equal to 1. ह्या पद्धतीनं जे फॉर्म्युला तयार झालं तसं इथं सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आलं पाहिजेत. काय पक्षांतर करताय बघा, cosec square theta minus cot square theta is equal to 1. एकला अलीकडे आणलं cosec square theta minus 1 is equal to cot square theta. याचा सुद्धा तुम्हाला उपयोग करावा लागणार आहे. आणि हे फॉर्म्युला जर तुम्हाला टेक्निकली पाठ राहिलं तर तुम्हाला प्रोदॅटची गणित सुटणार आहेत. पुढल्या भागात मी तुम्हाला प्रोदॅटची गणित व्यवस्थित सोडून देतो बाळांनो. त्यासाठी पहिल्यांदा हे व्यवस्थित जर पाठ नसेल, पाठ करण्यापेक्षा टेक्निक आठवणीत ठेवा आणि टेक्निकनं तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचं आहेत. ओके बाळांनो, लिहून घ्या व्यवस्थित.